माझा मुलगा एकदम प्रामाणिक आहे. तो देशाविरुद्ध कधीच बात करणार नाही. त्याला कोणीतरी फसवलेलं आहे. त्याचा कोणी फसवलं त्याचा देवाला ठेव. आम्हाला तर त्याचा बस आम्हाला भरोसा आहे. त्याच्यावर पुरा 100% भरोसा आहे त्याच्यावर. काय नाव त्याचं? गौरव पाटील. आणि आपण त्याचे वडील गौरव अर्जुन पाटील. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील अर्जुन पाटील यांचा 23 वर्षीय मुलगा गौरव पाटील हा हनी ट्रॅपच्या प्रकरणात अडकला गेल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानी मुलीच्या जाळ्यात येऊन त्याने संवेदनशील माहिती पुरवल्याचं स्पष्ट झालं आणि गौरवला मुंबई पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने ठाण्यातून अटक केली. ज्या घटनेनंतर त्याच्या परिवारासह पाचोरा तालुकासह जळगाव जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे. यात मुलगा गौरव हा अडकत गेला व तो गोल्ड मेडलिस्ट आहे असे करूच शकत नाही असे त्याच्या वडिलांनी सांगितले व आम्हाला इन्साफ मिळावा अशी विनंती अर्जुन पाटील यांनी केली आहे. आपण जाणून घेऊया सविस्तर माहिती अर्जुन पाटील यांची. दादा, आपण गौरव पाटील यांचे वडील आहे. नेमकं काय प्रकरण घडलेलं आहे आणि काय विषय हा? सर, माझ्या मुलगाला 1 वर्षाचा आहे. आता तो नेहमीमध्ये आहे. त्याचे अपेंडिक्स गोष्टी चालू बस, बाकी दुसरं काही नाही आहे. त्याचा तो असं करीन याचा कोणाला ठाऊक नाही. तुम्ही कोणाला बी विचारा, मुलाला विचारा, कोणाला बी विचारा तुम्ही, गालीमध्ये समजांमध्ये कोणीच सांगणार नाही तुम्हाला त्याच्या बारामध्ये असं काही करीन तो. असं माझा मुलगा निर्दोष आहे. माझा मुलगा आज 8 दिवसापासून तिकडे आहे. नेमकं काय झालं त्याच्यासोबत? काय घटना घडली? काय माहिती मिळाली तुम्हाला? ते फक्त एवढं बोलले का मला की बाबा तो पाकिस्तानची संबंध केलेला आहे त्याने. काय ते आपल्याला ते चेकिंग वगैरे काही केलेली आहे म्हणे. पण माझा मुलगा तसं करणार नाही. मी श्यामपणे सांगतो तुम्हाला की तो करणार नाही, काहीच नाही करू शकत तो. काय मागणी दादा आता तुमची? आमची मागणी एकच आहे की माझ्या पोऱ्याला फक्त इन्साफ द्यायला बस. अच्छा, दुसरं काही नाही. आम्ही मजुरी काम करतो. दादा, तुम्ही तुमच्या मुलगाचं शिक्षण कसं केलंय? तुम्ही काय कामं करतात? घरात कोण कोण आहे? मी सेंटिंग काम करतो, बांधकाम वगैरे, मजुरी. बाई भांडे धुती, कपडे भांडे वगैरे इकडे तिकडे काम करते. आई आजारी पडलेली आहे. मुलगा लहान मुलगा आहे, तो शिक्षण चालू आहे त्याचं. बस दुसरं काही नाही सर. साधारण फॅमिली आहे. असं कोणी आम्ही तो अगर तो तसं केला असतं त्याने ते असं काम केलं, असं शिक्षण केलं नसताना सर. अच्छा, त्याला तिथं गोल्ड मेडल पण मिळालं होतं ना कुठल्या तरी? गोल्ड मेडल सुद्धा भेटलेलं आहे त्याला. अच्छा, तो काय काम करायचा मुंबईला? मुंबईला काय तो नियमित होता डोक्यामध्ये. अपेंडिक्स चालू होती त्याची. काय शिक्षण केलं त्याने 15वी शिकली. अजून तो लहानपणापासून कसा होता? तो काय लहानपणापासून कष्ट होता सर. पहिल्यापासून त्याने 1.5 वर्ष त्यांनी पेट्रोल पंपावर काम केलं. त्याचा काही नाही असं काही रडा करणारा नाही, तर काही नाही. कॉलनीमध्ये तुम्ही कोणाला विचार, लहान पोरांमध्ये खेळतो. काही मोठ्या मोरांचं जोडदार देते, कोणी नाही, काही नाही. अभ्यासातही हुशार होता. अभ्यासला हुशार होता. मग तो मुंबईला कसा गेला? ते पेपर दिला त्याने, मग त्याच्यात तो पास झाला तिथे तेव्हा गेला. अच्छा, मग तो मुंबईला किती दिवस बसून होता तसा कामाला? 1 वर्षापासून होता. मागच्या 2022 नोव्हेंबर मध्ये गेलता आणि आता नोव्हेंबर मध्ये त्याचा ऍटॅक सरला होता. आपलं हे सरलं अपेंडिक्स. अच्छा, आणि आम्हाला तिकडून मालूम पडलं की बाबा त्याला असं केलेलं. आम्हाला तर एकदम शार्ट बसून गेला. तुम्ही त्याला भेटलो. काय सांगितलं? काय चर्चा झाली तुमची? त्यांनी सांगितलं का तुमचा मुलगा असं करतो. आम्ही त्यांना सांगितलं की आमचा मुलगा असं करूच शकत नाही. तुमची काय मागणी करत? आमची मागणी फक्त एकच आहे की माझा पोरा फक्त सुखरूप घरी आला पाहिजे.